संत कबीरवाणी. आज ज्येष्ठ पौर्णिमा दिनांक 29 जून 2026 संत कबीर महाराजांची 629वी जयंती. भारतीय संतांच्या परंपरेमध्ये संत कबीर महाराजांचे स्थान उच्च दर्जाचे असून त्यांचे सरळ, स्पष्ट, सारगर्भित, मर्मस्पर्शी वाणीमुळे संत कबीर महाराज हे आजही समाजात लोकप्रिय झालेले आहेत. संत तुकाराम, संत रोहिदास, संत मीराबाई, संत तुळशीदास, संत पिपाजी, संत दादूजी, संत मुलुकदास आणि संत गरीबदास इत्यादी अनेक संतांनी आपल्या भावभक्तीपर रचनांमध्ये संत कबीर महाराजांचा, त्यांचा नामाचा उल्लेख मोठ्या आदराने, प्रेमाने आणि सन्मानाने केलेला आहे. धर्म, वंश, पंथ आणि संप्रदाय या पलीकडे जाऊन उच्च-नीचता, जातीय भेदाभेद, असत्यता, दांभिकता, कर्मकांडाचे अवडंबर, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि परंपरा, अनिती इत्यादी विरुद्ध सद्विवेक बुद्धीने घणाघाती घाव घालणारे, समाजासमोर निर्भीडपणे शाश्वत आणि सत्य विचार मांडणारे, स्वतःची जीवन मूल्याधिष्ठितपणे प्रामाणिकपणे जगणारे, समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या जागृत करणारे संत कबीर महाराजांचं नाव लौकिक त्या काळी सर्वत्र पसरलेला होता. संत कबीर महाराजांचा जन्म वडील नेहरू आणि मातोश्री नीमा यांच्या पोटी इसवी सन 1398ला झाल्याचे सांगितले जाते. ते लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या विणकामाच्या व्यवसायात हातभार लावित असत. त्यांच्या घरातील धार्मिक सुसंस्कारामुळे अध्यात्माबद्दल त्यांच्या मनामध्ये ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ अध्यात्मचिंतनात जात असे. संत कबीर महाराज हे मनाने संवेदनशील, शुद्ध व पवित्र अंतकरणाचे असल्यामुळे, तसेच त्यांच्यामध्ये दयाभाव हा भरला असल्यामुळे दुसऱ्याचे दुःख, कष्ट त्यांना सहन होत नसत. आपल्या वडिलांच्या आग्रहानुसार हिवाळ्याच्या दिवसात कापड विकण्याकरता बनारसला गेले असताना त्यांना बाजाराच्या वाटेमध्ये एक गरीब माणूस थंडीने कुडकुडत असल्याचा दिसला. त्यांनी त्यास पाहता क्षणी त्यांच्या मनामधील दयाभाववृत्ती जागृत झाली आणि आपल्याजवळ असलेले कापडी तागा म्हणजेच कपडे त्या माणसाला देऊन टाकले. अशा रीतीने विकण्यासाठी नेलेले कापड त्या गरिबाला माणसाला दिल्याने आपल्या वडिलांचा राग त्यांना सहन करावा लागला. त्या काळी स्वामी रामानंद हे विद्वान, ज्ञानी, शास्त्र पारंगत असून पंडित वर्गामध्ये त्यांचा आदराने, मान सन्मानाने केला जात असे. संत कबीर महाराजांचे आध्यात्मिक सद्गुरू स्वामी रामानंद महाराज असून त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे समाज प्रबोधनाचे काम त्यांनी केलेले आहे. संत कबीराचे कोणत्याही व्यक्तीशी, जातीशी, संप्रदायाशी वा धर्माशी काहीही वैर नव्हते. अन्य संतांप्रमाणे त्यांनीही या गोष्टींना महत्त्व दिले नाही. जात ही मानव निर्मित असून आत्म्याला कोणतीही जात नसते. सर्व जीव एका त्या ईश्वरीय परमज्योतीतून निर्माण झालेले आहेत. सर्वजण आपण समान आहोत असे ते म्हणतात. जात नहीं जगदीश की, हरिजन की कहाँ होय, जात पात के किच में डूब मर मत कोय. ईश्वराची कोणतीही जात नाही तर माणसाची कशी काय असू शकते वा. अशा प्रकारे समाजाला जी माणसं आहेत त्यांना जागृत करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. संत कबीर महाराजांनी राम हा शब्द कोणी देवता म्हणून वा अवतारास अनुलक्षून वापरलेला नसून तो साक्षात सर्व शक्तिमान ईश्वर म्हणजे परमात्मा आणि पुण्यपुरुष उद्देशून वापरलेला आहे. तो सर्वव्यापी, सृजनशील, शाश्वत, अविनाशी आणि अमर असून तो एकमेव सत्य आहे, जे कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाच्या नियमाच्या अधीन येऊ शकत नाही. ते म्हणतात राम 4 प्रकारचा आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा, एक राम सकल पसारा और एक राम सबसे न्यारा. असा असणारा राम या सृष्टीत चराचरामध्ये, घटाघटामध्ये, कणाकणामध्ये सामावलेला असल्याचे ते नमूद करतात.
तो राम प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेला असून तो शरीररहित परमात्मा मानवी देहात वास करीत असतो. त्याला बाहेर शोधून तो आपल्याला मिळत नाही. आध्यात्मिक ज्ञानाद्वारे अंतर्यामी श्री प्रभूचे दर्शन झाल्यानंतर मी जिकडे पाहतो तिकडे तोच माझ्या दृष्टीला पडतो. म्हणून ज्या ईश्वरी रामनामाचा उल्लेख करतात तो भगवान विष्णुदेवतेचा अवतार राम नव्हे. ज्या रामाची स्तुती करतात तो राम बुद्धी आणि इंद्रिया पलीकडचा असून तो केवळ आत्म्याद्वारे समजता येऊ शकतो. ही अनुभूती म्हणजेच अनुभवाची बाब आहे, असे संत कबीर महाराज यांना सुचवायचे आहे. तेरा साहिब तुझमे अंतमे कहूँ मन जाय. तुझा ईश्वर तुझ्याच अंतःकरणात म्हणजे तुझ्याच हृदयात आहे. त्यास बाहेर शोधून बसू नकोस. त्यांच्या प्राप्तीचा मार्गही तुझ्याच अंतःकरणात म्हणजे आपल्याच अंतःकरणात आहे, असे ते प्रकर्षाने सांगतात. माणसाचे मन हे अतिशय चंचल असून ते सर्वत्र भटकत असते. ते कधीही स्थिर राहत नाही. ते मानवी मन या संसारामधील पंचविकार म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकार या विषय विकाराच्या आहारी गेलेले असते. संसारामधील इच्छा, वासना आणि तृष्णा यांच्या तृप्तीसाठी माणूस या संसारामध्ये कर्म करीत असतो. परिणामी आपल्याच कर्माची फळे आपणास भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा मानवी जन्मात या ठिकाणी यावे लागते. माणसाचे मानवी मन हे आत्म्याकरता एक साधन म्हणून त्याद्वारे आपण आपला उद्धार करू शकतो. आणि हेच कबीर महाराजांनी सांगितलेले आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. माणसाचे मानवी मन हे आत्म्याकरता एक साधन असून त्याद्वारे आपण आपला उद्धार करू शकतो, कल्याण करू शकतो. जन्ममरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होऊ शकतो. मानवी मन हे अमरवेलीप्रमाणे आत्म्याला चिटकलेले असते. प्रत्येक जन्मात आत्मा एक नवीन शरीर धारण करीत असतो आणि मृत्यूप्रसंगी तो ते शरीर सोडून देतो. आध्यात्मिक ज्ञान असणारे सद्गुरूंना मनोभावे शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आध्यात्मिक प्रगतीद्वारे मुळात पवित्र शुद्ध असणारा हा आत्मा परमात्म्यामध्ये सामावला जात असतो. भाविक भक्त असणाऱ्या माणसाला खरा आत्मसाक्षात्कार त्रिकुटीत पोचल्यानंतर मनाचे आवरण दूर होऊन आत्मा मुक्त होतो. त्याला आपल्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. म्हणजेच आता तो देहही नाही आणि मनही नाही, तर तो या दोहींपासून वेगळी एक निर्मळ चेतना शक्ती असते आणि ती सत्ता असते. हे सत्य उमजल्या जाते. हेच खरे आत्मज्ञान होय. हे लाभल्यानंतर आत्मा मूळ तत्व परमात्माशी संयुक्त होण्यास अधीर असतो. आत्मरूपी ज्योत परमात्मरूपी ज्योतीत सामावल्या जाते. अशा प्रकारे संत कबीर महाराज विवेचन करतात. संत कबीर महाराज म्हणतात, संतांनी ईश्वरीय नाम आणि शब्द म्हणजेच ईश्वरीय नामाचा शब्द हा एकच अर्थाने वापरलेला आहे. त्यास एकच समजलेले आहे. त्याला अनाहत शब्द, अनाहत ज्ञान, नाद म्हटलेले आहे. शब्द स्वयंभू म्हणजे स्वयंनिर्मित आहे. तो जड संसार तसेच मन आणि माया या सीमेपलीकडे असून परम चैतन्य परमात्म्यापासून म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक धाम म्हणजे त्या ठिकाणावरून येत असतो. हे ध्वन्यात्मक नाम बोलण्यात लिहिण्यात येणाऱ्या वर्णनात्मक नामापेक्षाही वेगळे असते. वेगळ्या स्वरूपाचे असल्यामुळे या शब्दाने वा अनाहत नादाने संपूर्ण सृष्टीची रचना केली असते. ही ईश्वरीय प्रभूची रचनात्मक शक्ती असल्याचे संत कबीर महाराज विशद करतात. आध्यात्मशास्त्रामध्ये शब्द वा नाम तितके सत्य आहे जितके स्थूल जगात येथील पदार्थ सत्य वाटतात. शब्द आत्म्याद्वारे पाहिला व ऐकला जातो. शब्द आणि नादात ध्वनी आणि प्रकाश हे दोन्ही असतात. संत कबीर महाराज म्हणतात की शब्दाच्या प्रकाशाद्वारे आत्मा अंतरात पाहू शकतो. शब्दविना आत्मा आंधळा असतो. शब्दाच्या द्वारी पोहोचेपर्यंत आत्मा हा दिशाहीन असतो, इतरत्र भटकत असतो. ते म्हणतात, शब्द विना सुरत आंधरी, कहो कहा को जाय, द्वार न पाऊ सबदस का, फिरी फिरी भटका खाय. ज्या ठिकाणी ईश्वर परमात्मा विराजमान आहे
ते चैतन्य धाम म्हणजेच ठिकाण शब्दाच्या ज्योतीने प्रकाशित आहे. तेथे आत्मा विहार करीत असतो. संत कबीर महाराज म्हणतात की जो भाविक भक्त शुद्ध, सात्विक व पवित्र मनाने ईश्वरीय परमेश्वराचे चिंतन, मनन आणि स्मरण आणि भजन करीत असतो, तो श्रेष्ठ खरा भाविक भक्त असतो. कबीर कहे घटको जो मथे, तब पाऊ सबह प्रकाश ही जई. ईश्वरीय या नामसाधनाद्वारे अंतःकरणात होणाऱ्या चिंतन आणि ध्यास या तपश्चर्याद्वारे शब्दाच्या प्रकाशाचा त्यांना लाभ होऊन तो ईश्वरीय परमात्म्याजवळ जाऊ शकतो. संत कबीर महाराजांनी सोपे, साधे आध्यात्मिक नियम सांगितलेले आहेत. आपण आपले जीवन नैतिकतेने जगावे. शुद्ध सात्विक सेवनाची आहार त्याने सेवन केला पाहिजे असं त्यांनी शिफारस केलेली आहे. शुद्ध सात्विक आहाराचा संबंध हा कर्मसिद्धांशाशी त्यांनी जोडलेला आहे. करणे करे तो क्यों करे, करके क्यों पछताए, बीज बोए बबूल का, आम कहाँ से खाए. अरे तुला आंबे पाहिजे असतील तर आंब्याची बीज तुला लावावं लागणार आहे. बाबळीच्या बिया लावून तुला आंबे खायला भेटणार नाहीत. हा कर्मसिद्धांत सुद्धा महाराजांनी सांगितलेला आहे. जीवहत्या आणि मांसाहार त्यांनी निषेध मानलेला आहे. त्याचप्रमाणे मद्य, भांग, अफू, तंबाखू सेवनास विरोध दर्शविला आहे. ते म्हणतात यामुळे माणसामधील सद्गुणाचा नाश होतोय, म्हणून ह्या बाबी आपण स्वीकारू नये. सुमारे 100 वर्षाच्या वर संत कबीरांनी समाजाला प्रबोधन करून कर्मकांडी लोकांवरती प्रहार केलेला आहे. संत कबीर महाराज हे 120 वर्षाचे झाले असताना मगहर येथे जाऊन त्या ठिकाणी देह त्यागण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या काळी मगहर शहराला दुर्भाग्य समजत असत. माणसाने काशी किंवा बनारस येथे देह ठेवल्यास, मरण प्राप्त झाल्यास वैकुंठ प्राप्त होत असल्याची धारणा तेव्हा होती. परंतु संत कबीर यांच्या मते कठोर पापी हृदयाचा माणूस तो काशीत मरण पावला काय किंवा मगरमध्ये मरला पाय, त्याला नरकापासून सुटका नाही. ईश्वर भक्त असणारे म्हणजे सात्विक पारमार्थिक हे यांचं ध्यासन कोठेही हो त्यांना सद्गतीच प्राप्त होत असते, वैकुंठच प्राप्त होत असते. ते म्हणतात मनहू कठोर मदई बनारसी, नरकून बाज्या जाई, हरिका संतू मरई, हरम बैतू सगली सैन तराई. अशा प्रकारे संत कबीर महाराज यांनी इसवी सन 1518 आपला देह मगहरमध्ये त्यागला आणि त्यांचा आत्मा ईश्वरात विलीन झाला. आपल्या मृत्यूनंतरसुद्धा कर्मकांडाचा फोलपणा त्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे. डॉक्टर रा. र. गोसावी यांच्या श्री सकल संत गाथेनुसार 1200 साख्या, 800 पदं आणि 90 रमैनी अशा विपुल समाज प्रबोधनात्मक साहित्य संत कबीर महाराजांचे आहे. त्याचप्रमाणे शिखांच्या साहिबा ग्रंथ आहे, त्यामध्ये सुद्धा 22 पदं आणि 242 साख्या ह्या संग्रहित आहेत. संत कबीर महाराजांनी आपल्या वाणीद्वारे आयुष्यभर समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. अशा संतांच्या चरणी मी नतमस्तक होऊन अभिवादन त्यांच्या जयंतीनिमित्त करीत आहे. जय जय रामकृष्ण हरी.